तर राम राम पब्लिक. सकाळी सकाळी परीन मी आम्ही डायरेक्ट आलो होतो वावरात चक्कर मारायला आणि त्यात भाऊनी घेतली कुट्टी घालायला आणि मग काय कुट्टी बिट्टी करून झाली आणि प्रत्येकाला डायरेक्ट रिवर्स गेअर टाकलं. नीट नीट टोमॅटोचं काढ लागला लोटायला भावानं. टोमॅटोचं काढ लोटीत मग काय ते काढ पण पेटायला घेतलं. भावानी दिली आग लावून. मग काय म्हटलं तुला आग लावायचं काम चांगलंच जमतं. मग काय भावानी नंतर आख्या वावराला लावली. म्हटलं आता जमलं तुला. त्यात नंतर त्याला फोन केला. म्हटलं चल ना भाऊ आता किती वेळ मला जायचे भांडी आणायला. मग काय भाऊ म्हणे चल ना. मग घेतली भांडी. मग तो गेला गाडी निघून. मला म्हणे तू आता ये ट्रॅक्टर भाऊ कंबर माझं दुखायला लागलं. म्हटलं अरे माझं पहिलेच जायले ते काय ऐकायची तयारीच नाही भावाची. मग तिकडून आलो आणि दिदी निघाली होती घरी. मग दिदीला म्हटलं 2-2 बॅगी कशाला घेऊन चालली. आणली तेव्हा एकच होती जाताना 2. तिला म्हटलं जाय. ती म्हणे चालली मी. म्हटलं जाय काटळलोय तुला. मग काय भावांनो आलो तिकडून घेवड्याच्या वावराक. यांचं चाललं तर घेवडा करायचं काम आणि परीचं चाललं तर लक्षण. परी आज डायरेक्ट इकडं पण आली होती. ती बघत होती डिझेल बिजल चोरते का काय. त्यानंतर आपण बंटी शेटच्या आलो होतो पाणीपुरीच्या गाड्यावर आणि एकदम सुपर क्वालिटीमध्ये पाणीपुरी बनवत्या. लखमापूर भाट्यावर त्यांचा लागलेला हा स्टॉल एक नंबर क्वालिटी. एकदा नक्कीच व्हिजिट करा. त्यानंतर आम्ही असं जुगाड करून आलो डिझेल घेऊन. हे जुगाड फक्त प्रतीक भाऊचं होतं. मग काय आलो घरी आलो इथं चालू होतं जेसीबी 1-2 नाही जाणार सगळेच बसले होते. मला तर बसायला पण जागा नव्हती भावांनो. भेटूया उद्याच्या ब्लॉगला.